आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते आमदार विकास ठाकरे. विकास भाऊ, काल अतुल लोंढेंचा उमेदवारी अर्ज भरताना 90% नागपूर शहरातले नगरसेवक जे मतदार आहेत ते गैरहजर होते. काय अर्थ काढायचा याचा? असं आहे, काल त्या डोबीनगरमधले ते घरं उठवण्यासाठी रेल्वेचं प्रशासन लागलं होते आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे लोक होतो. परंतु अतुल लोंढेंना जर पक्षाने तिकीट दिले असेल तर ते एक जोरदार उमेदवार आहे. त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं इंटरनॅशनल लेवलचं आहे आणि आपण पाहिलं असेल की अनेकदा त्यांनी भाजपाचा विरोध ज्या पद्धतीने केला तर त्याच्याकडे आकर्षित होऊन मतदार मत देतील, त्यांना काहीच अडचण नाही. अशी ही चर्चा आहे की काही नगरसेवकांच्या विरोधात अतुल लोंढे यांनी गेल्या निवडणुकीत काम केलं, काही खाजगी नगरसेवक बोलतात, त्यामुळे ते नाराज होते म्हणून ते काल आले नाही. नाही, ते असं असतं, थोडीशी धुसफूस तर चालतच राहते. परंतु पक्षाने जर एकदा तिकीट दिली तर अतुल लोंढेंना निवडून आणायचं ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे आणि मला वाटते की ते एक सक्षम दावेदार आहेत आणि एक त्यांचा चेहरा आहे जो राज्याच्या लेव्हलचा चेहरा आहे. काँग्रेस पार्टीने दिला. फक्त चेहऱ्यावर ही निवडणूक तरी फक्त चेहऱ्यावर नाही तर मतांच्या गणितावर आणि बरेचसे गणित ही अवलंबून असतात, म्हणजे त्यात आर्थिक गणितं पण असतात. नाही, जसं असं आहे की जरी भाजपाजवळ मतं जास्ती असले परंतु समोरचे उमेदवार आणि आमचा उमेदवार याच्यात मतदार जर मापतोल करतील तर अतुल लोंढेंची बाजू भक्कम दिसत आहे आणि जवळपास 300 मतं फुटून अतुल लोंढेंना मिळतील असा विश्वास आम्हाला आहे. भाजपची मतं फुटतील असं वाटतंय? हो, अतुल लोंढेंना मिळतील ना, 300 मतं फुटून मिळतील. ते संपर्कात आहे का भाजपचे? अतुल लोंढेंनी उमेदवारी अर्ज जेव्हा भरला आणि त्यांच्यात जो कॉन्फिडन्स आहे तो हेच सांगत आहे आणि प्रत्येक उमेदवारांनी हा कॉन्फिडन्स ठेवायलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न, जे लोक काल नगरसेवक नव्हते भाजपचे संपर्कात आहे की नाही हे अतुल लोंढेंना माहीत, परंतु काँग्रेसची तरी मतं त्यांना मिळतील का याची हमी आहे का शहरात? नाही, आता कसं आहे की आमचे निरीक्षक साहेब आहे, जे या निवडणुकीचे निरीक्षक आहेत, डॉक्टर नितीन राऊत साहेब, ते अनुभवी आहेत, ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे, अनेकदा आमदार राहिलेले आहेत आणि ते आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन सगळ्यांना एकत्रित करून ते मतदान अतुल लोंढेंना करवतील. खूप खूप धन्यवाद. हे होते काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.